महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच खंडोबाची जेजुरी ही पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला दिवेघाट व त्याला लागूनच असलेलं ऐतिहासिक ठिकाण म्हणजेच मस्तानी तलाव हे एकदा तरी पाहण्यासारखे आहे. घाट चढून वर आल्यावर आपल्या नजरेस पडते ती महाकाय अशी विठुरायाची मूर्ती. जेजुरीच्या वाटेवर असताना अनपेक्षितरित्या सावळ्या पांडुरंगाने दिलेलं दर्शन व त्याचा आशीर्वाद घेऊन आपण पुन्हा जेजुरीच्या दिशेने निघतो. जेजुरीमध्ये आल्यावर मुख्य रस्त्यापासून साधारण 500 ते 700 मीटर अंतरावर खंडोबा मंदिराचे महाद्वार आहे. देवाच्या दर्शना अगोदर आपण प्रसाद घेऊन पुढे निघतो. मंदिराच्या मुख्य महाद्वारासमोर दगडी बांधकाम केलेले नंदी महादेवाचे एक लहानसे मंदिर आहे. इथे महादेवाचे दर्शन घेऊन व कपाळाला भंडारा लावून आपण मुख्य महाद्वाराकडे निघतो. या महाद्वारावर एक मोठी घंटा लावलेली आहे. इथेच आपण पहिल्या पायरीचे दर्शन घेतो आणि सुरू होतो आपल्या पायऱ्या चढण्याचा प्रवास. काही पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक पितळ व तांब्यांच्या मूर्त्यांचं दुकान लागतं. यामध्ये वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या तसेच देवाच्या पूजेसाठी लागणारं इतर साहित्य मिळतं. तसं तर या जेजुरी गडाला 200च्या आसपास पायऱ्या आहेत, पण काही आख्यायिकांनुसार याला 9 लाख पायरीचा डोंगर म्हणतात. देवा तुझी सोन्याची जेजुरी, गडाला 9 लाख पायरी. मुख्य मंदिरापर्यंत एकूण 5 दगडी कमाने आहेत. त्यातील पहिल्या कमानी अगोदर डाव्या बाजूला श्री वीरभद्राचे मंदिर आहे. वीरभद्र हा क्षेत्रपाल श्रेणीतील देव. ज्यावेळेस मल्हारी मार्तंड म्हणजेच आपले खंडेराय व मणी मल्लासूर यांचे युद्ध चालू होते, त्यावेळेस याच वीरभद्राने चक्रव्यूहाचा भेद करून 33 कोटी सैन्याचा वध केला. अशा प्रकारे युद्धामध्ये देवाची मदत केली. म्हणून देवाने प्रसन्न होऊन वीरभद्राला असा वर दिला की ज्यावेळेस लोक जेजुरीला येऊन माझं दर्शन घेतील त्यावेळेस माझ्या दर्शना अगोदर लोक तुझं दर्शन घेतील. वीरभद्राचं दर्शन घेऊन पहिल्या कमानीतून पुढे आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते दिसतात. हा रस्ता म्हणजे मुख्य रस्ता आहे जो मुख्य प्रवेशद्वाराकडे जातो आणि या रस्त्याने शक्यतो लोक वापस येताना या रस्त्याचा उपयोग करतात. तर आपल्याला जायचं आता या रस्त्याने. चला. इथून काहीच पायऱ्यांनंतर उजव्या बाजूला प्रशस्त दगडी चौथऱ्यावर आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नायकांचा रुबाबदार असा पुतळा उभारला आहे. खंडोबाचे परमभक्त असलेले उमाजी नायकांनी अनेक वेळा मंदिरास दान केले आहे. पुढे गेल्यावर श्री हेगडी प्रधान यांचे मंदिर आहे. तर हेगडी प्रधान हे खंडोबारायांचे प्रधान तसेच लोकमान्यतेनुसार बानुबाईंचे बंधू. तर आपण आता हेगडी प्रधान यांचे दर्शन घेणार आहोत. श्री हेगडी प्रधानांचे दर्शन घेऊन आपण निघतो ते खंडेरायाची दुसरी पत्नी म्हणजेच बानाईच्या मंदिराकडे. बानाई, बानू किंवा बानुबाई ही खंडोबाची दुसरी पत्नी धनगर समाजातील असल्याचे मानले जाते. एका प्रसिद्ध कथेनुसार धनगरांनी सांभाळ केलेली पण बाणासुराची मुलगी असल्याचे देखील मानले जाते.
बाणाईच्या सौंदर्यावर भुरलेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेऊन तिच्या घरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला व नंतर आपले खरे रूप दाखवून व प्रेमाच्या जोरावर खंडेरायाने बाणाईचे मन जिंकले व एका श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले. बाणाई मंदिराच्या वरच्या बाजूला पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांची खंडोबावरील भक्ती तसेच त्यांचे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी असलेले योगदान याच्या सन्मानार्थ भव्य दिव्य असा पुतळा उभारलेला आहे. अहिल्याबाईंचे दर्शन घेऊन काही पायऱ्यांनी वर आल्यावर आपण मंदिराच्या मुख्य द्वारावर येऊन पोहोचतो. महाद्वाराच्या बाजूलाच असलेल्या श्री यशवंतराव यांचे दर्शन घेतो. याच ठिकाणी आपल्याला सावकारी भुंगे ज्या जागेतून निघाले होते ती जागाही दिसते. मुख्य महाद्वाराच्या शेवटच्या राहिलेल्या काही पायऱ्या चढून आपण मंदिराच्या आवारात प्रवेश करतो आणि सगळीकडे पिवळा धमक भंडारा उधळलेला पाहून याला सोन्याची जेजुरी का म्हणतात याची प्रचिती येते. मंदिराच्या समोर मणी आणि मल्ल या दोन दैत्यांपासून तयार झालेल्या मणिमल्लासुराची मूर्ती आहे. या ठिकाणी तेल जाळल्याने आपल्यावरील विघ्न जळून नष्ट होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. मंदिराला एक प्रदक्षिणा घालून आपण खंडोबाच्या मुख्य मंदिरात प्रवेश करतो. आणि आपल्याला दर्शन होते ते मल्हारी मार्तंड खंडेरायाचे. खंडोबा मंदिराच्या मागच्या बाजूला देवाची पहिली पत्नी म्हाळसा देवी हिचे देखील मंदिर येथे आहे. म्हाळसा देवी ही खरी तर खंडोबा देवाची पत्नी, पण अनेक पुराणकथांनुसार तिची वेगवेगळी रूपे आहेत. तसेच तिच्याशी अनेक प्रसंग देखील जोडलेले आहेत. तर ही होती आपल्या खंडोबा व जेजुरीबद्दलची माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येळकोट येळकोट, जय मल्हार.